नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारंजा येथे 30 रोजी भरणार ग्रामीण मराठी साहित्य संमेलन. पत्रकार परिषदेत अध्यक्ष कुमार हेगडे यांची माहिती. कारंजा येथील साहित्य विकास मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी DS नाडगे कॉलेजच्या आवारात 28वे ग्रामीण साहित्य संमेलन साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ. यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सत्रात भरत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी प्रकाश काशीद यांनी स्वागत व प्रास्ताविक करून मंडळाच्या कार्याचा आढावा सांगितला. त्यानंतर पुढे बोलताना हेगडे म्हणाले की दिनांक 30 रोजी सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, बोरगाव सिद्धेश्वर संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन, जयसिंगपूर येथील पद्म उद्योग परिवाराचे चेअरमन भरत मानगावे यांच्या हस्ते साहित्य नगरी उद्घाटन, शाहू कुमार भवन गारगोटी मुख्याध्यापक डॉ. SB शिंदे यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून कारंजा ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे या उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार प्रियांका जारकिहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चंगळे, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, सुभाष जोशी, उत्तम पाटील, प्रदीपराव जाधव, सुप्रिया पाटील, सुमित्रा उगळे, दादासो नरगटे, हाल शुगर संचालक देवाप्पा देवकते, राजू केचडे, नितेश खोत, अरविंद खराडे, डॉ. अभिनंदन मोराबटे, डॉ. सुनील कुमार लवटे, डॉ. चंद्रकुमार नलगे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्राध्यापक डॉ. अच्युत माने यांच्या स्मरणयात्रा व संजय अवघडे यांच्या अमृतधारा या पुस्तकाचे प्रकाशन महाकादंबरीकार वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर प्राध्यापक डॉ. यशवंत पाटणे यांचे संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण होणार आहे. दुपारी 1 वाजता शिक्षण, समाज आणि संस्कृती या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांचे व्याख्यान होणार आहे. तर दुपारी विनोदी कथाकथनाची मेजवानीमध्ये अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर यांचे कथाकथन होणार आहे. दुपारी 3:30 वाजता कविता रीतीभातीच्या या सदरात कविसंमेलन होणार असून या कविसंमेलनात केशव पाटील हिंगोली, नितीन चंदनशिवे कवठे महांकाळ, संतोष नारायणकर परभणी हे कवी उपस्थित सहभागी होणार असून या कविसंमेलनाचे निवेदन विजय काळे कागले करणार आहेत. तर सायंकाळी 6 नंतर संस्कृतीचा लोकरंग या सदरात ज्ञानेश कोळी, चंद्रे आणि सहकारी यांचा ग्रामीण संस्कृती व परंपराचा लोकाविष्कार हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी तानाजी बिराळे, कल्पना रायजाधव, राजू कुऱ्हाडे, कुमार संकपाळ, लक्ष्मण कोणे, अनिल खामकर, सुनीता कोगले आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी अलंकार, सचिव इम्रान पटेल, खजिनदार तुकाराम घुणके, सुभाष ठकाणे, बाळासाहेब नाडगे, भाऊसाहेब चिंदके, प्रशांत खराडे, प्रमोद निगवे, विनोद परीट, काशीनाथ वडगावे, लखन गावडे, शिवाजी माने यांच्यासह कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब सावंत यांनी तर आभार इम्रान पटेल यांनी मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड. शासनानं प्रगती करत असताना सगळ्याच भाषेतून कुठल्याही राज्याची प्रगती होत असते, एकाच भाषेतून होत नाही. तेव्हा सीमा भागात मराठी साहित्य संमेलन होत असताना बेळगाव असेल किंवा महाराष्ट्रातलं अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल किंवा जागतिक पातळीवरचं विश्व संमेलन असेल, या संमेलनांपेक्षा कारंजाचं साहित्य संमेलन हे उजवं ठरतं आणि याची पोचपावती आज प्रत्येक येणारा साहित्यिक इथं उत्सुक आहे. त्याचबरोबर आमच्याकडे लिस्ट लागलेली आहे की आम्ही यावर्षी अध्यक्ष म्हणून येतो, आम्हाला बोलवा. म्हणजे या साहित्य विकास मंडळातील प्रत्येक व्यक्तीनं जे योगदान दिलेलं आहे आणि गावकऱ्यांच्या अगदी फुल नाही फुलाची पाकळी म्हणत केलेल्या सहकार्यातून ही साहित्य सेवा आम्ही घडवत आहोत. तुमच्यासारख्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला साथ दिली, यापुढे तुम्ही देणार आहात. तेव्हा आमचं चिंतन आणि तुमचं मनन यातून हा साहित्य सेवा घडूया. धन्यवाद. 2025 रोजी 28वा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अतिशय उत्साहात संपन्न होणार आहे. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेसाठी आपल्या साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे सर, उपाध्यक्ष संभाजी अलंकार व सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब चिंदके साहेब,
त्याचबरोबर नाडगे अण्णा, सुभाष टकाडे, सुचितदादा या सर्वांनाच बरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू, खरं तर या साहित्य विकास मंडळाच्या संदर्भात किंवा या साहित्यिकांच्या बद्दल सांगायचं झालं तर बरंचसं काही सांगता येईल. कारण या साहित्य विकास मंडळानं या साहित्याची जी काही निर्मिती केली आणि त्यामुळं आज आमच्या गावामध्ये एक सुसंस्कारपणा या विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजलेला आहे आणि त्यामुळं बरेचसे साहित्यिक, बरेचसे कवी आज निर्माण झालेले आहेत आणि या साहित्य संमेलनामुळं आपल्या गावातील सर्वच युवक असतील, कवी असतील, साहित्यिक असतील, या जेव्हा संमेलन सुरू होतं त्या संमेलनामध्ये सर्वजण हिरिरीनं भाग घेतात आणि हे संमेलन जसं आमचं गावची ग्रामयात्रा, बंगाली बाबाची यात्रा ज्या पद्धतीने साजरा करतो तशा पद्धतीने हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. कारण आम्हाला जशी आमच्या गावची यात्रेची ओढ लागलेली असते तशा पद्धतीने आमच्या या साहित्य संमेलनाची ओढ लागलेली असते. कोणाकडेच वेळ नाहीये, पण यामध्ये आमचं गाव एक असं आहे ज्याच्यामध्ये वाचन संस्कृती जपलेली आहे, साहित्याला जपलेलं आहे. मुळात म्हणजे हे सगळं करण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे वेळ महत्त्वाची आहे, दुसरा म्हणजे पैसा महत्त्वाचा आहे आणि तिसरा म्हणजे प्रसिद्धी महत्त्वाची आहे. वेळ आम्ही सगळेजण देतोच, पैसा आमचं गाव आणि आजूबाजूचे जे संस्थाचालक आहेत ते देतात, पण जी प्रसिद्धी आहे ती फक्त तुमच्याच माध्यमातून आम्हाला मिळते. आम्ही जे काय करतो कार्य ते सगळ्या भागात पसरवण्याचं काम तुम्ही सगळेजण करतात, ज्यामुळे आम्हाला अजून बळ मिळतं आणि त्याचमुळं नवीन नवीन काहीतरी करण्याची कल्पना आम्हाला या ठिकाणी सुचते. खरं म्हणजे आमच्या कारकिर्दीची शान म्हणजे आमचं हे साहित्य संमेलन आणि याच्यामध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी म्हणजेच लोकनेते काकासाहेब पाटील, माजी आमदार निप्पाणी साहित्यनगरी, त्याचबरोबर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक कैलासवासी डॉक्टर S.L. भैरप्पा व्यासपीठ, DS नगरी कॉलेज पठाण कारंजा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. सुरुवातीला ग्रंथदिंडी आमची सकाळी 8 ते 9:30 या वेळामध्ये ज्योतिर्लिंग मंदिर ते संमेलन स्थळ या वेळामध्ये आयोजित होणार आहे. त्याचबरोबर उद्घाटन सत्रामध्ये म्हणजे सकाळी पहिल्या सत्रामध्ये सकाळी 10 ते 1 या वेळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे, साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक शिवाजीराव भोसले साहेब यांच्या विचारांचा वारसा आणि वसा सांभाळणारे आणि ग्रंथ महोत्सव आणि ग्रंथासाठी आपलं त्याचबरोबर विश्व ग्रंथ महोत्सव साजरा करणारे आपले ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्राध्यापक यशवंत पाटणे सर यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी 28वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून दिली राधानगरी बुदरकर आणि आजरा या विधानसभाचे 3 वेळा सलग आमदार पद ज्यांनी विसवलं आणि कर्नाटकातील वक्तृत्व कर्तृत्व यामध्ये उच्चांकी आमदार म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते आदरणीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब. मंत्री सार्वजनिक आपल्या मंडळावर त्यांचं आर्थिक सहकार्य असतं की आपले शास्त्र मुक्तीचे जनक आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सरस्वती प्रतिमा पूजन संस्थापक चेअरमन श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बोरगाव, एक संयमी नेतृत्व आदरणीय अण्णासाहेब भावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या साहित्य नगरीचं उद्घाटन मान्य श्री भरत बाळासाहेब मानगावे, चेअरमन पद्म उद्योग परिवार जयसिंगपूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न होणार आहे. व्यासपीठ उद्घाटन माननीय डॉक्टर S.P. शिंदे सर, मुख्याध्यापक श्री शाहू कुमार भवन, एक उत्कृष्ट आणि त्याचबरोबर उपक्रमशील मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते व्यासपीठाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि नित्यनेहमीप्रमाणेच आपल्या कारंजा ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक जे आहेत आदरणीय स्वागत अध्यक्षा म्हणून जे आपण देतो ते स्वागत अध्यक्षा माननीय सभापती स्वाती अविनाश कांबळे हे स्वागत अध्यक्षा म्हणून उपस्थित राहणार आहे. याचबरोबर या प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या भागातील आमदार, खासदार, त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. आदरणीय प्रियंका जारकीहोळी खासदार आहेत, त्याचबरोबर माननीय आमदार प्रकाशरावजी हुक्केरी साहेब, आमदार शशिकला जोडेवहिनी, त्याचबरोबर आमदार गणेश हुक्केरी, प्रकाश आवाडे साहेब, माजी वस्त्रोद्योग मंत्री वीरकुमार पाटील साहेब, लक्ष्मणराव चिंगळे साहेब, अण्णासाहेब जोले अण्णा, त्याचबरोबर सुभाष जोशी सर, उत्तम पाटील साहेब, प्रदीपराव जाधव साहेब, त्याचबरोबर मान्य सौ सुप्रिया पाटील, सुमित्रा उगळे, दादासाहेब नरगट्टे, देवप्पा देवकट्टे, राजीव खिचडे, नितेश खोत, अरविंद कराडे, डॉक्टर अभिनंदन मोरावट्टे असे विशेष उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
त्याचबरोबर गेली 27 वर्षे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गदर्शन घेत असतो ते आदरणीय माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर आणि प्राध्यापक चंद्रकुमार नलगे सर, ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर, हे देखील उपस्थित राहणार आहेत। यावर्षी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने सर, जे आपल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष होते, त्यांचं स्मरण यात्रा नावाचं पुस्तक प्रकाशन, आदरणीय मान्य श्री वसंतराव गायकवाड महाकादंबरीकार, ज्यांनी 1800 पानांची गौतम बुद्धांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीची कादंबरी लिहिली, निवृत्त उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। त्याचबरोबर आपल्या गावातील हरिभक्त पारणकार, त्याचबरोबर उत्कृष्ट पत्रकार म्हणून ज्यांचं गौरव होत आहे ते आदरणीय संजय अवघडे सर यांचं अमृतधारा धर्म अध्यात्म आणि जीवनमूल्य नावाचं पुस्तक प्रकाशन आपल्या व्यासपीठावर होणार आहे। दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षण आणि समाज संस्कृती या विषयावर जे शिवाजी विद्यापीठाचे पहिले जनसंपर्क अधिकारी म्हणून जे पद स्वीकारलेले आहे आदरणीय वक्ते माननीय डॉक्टर श्री आलोक जत्राटकर सर यांचं व्याख्यान होणार आहे। त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं विनोदी कथाकथन सध्या गाजत आहे ते आदरणीय सुप्रसिद्ध साहित्यिक अहिल्यानगरचे मान्य श्री संजय कळमकर सर यांचा कथेचा विनोदी कथाकथनाची रिव्ह्यूने आपल्याला मिळणार आहे। चौथ्या सत्रामध्ये म्हणजे दुपारी 3:30 मिनिटाने भरगत असा कवी संमेलन या ठिकाणी आयोजित होणार आहे। कविता नाती मातीच्या, कविता रीतीभातीच्या या शीर्षकाखाली, आणि यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कवी यामध्ये सहभाग घेणार आहेत। माननीय डॉक्टर केशव कटिंग हिंगोली, माननीय श्री नितीन चंद्रचूड कवटे महांकाळ, माननीय श्री संतोष नारायणकर परभणी, आणि याचे सुंदर असे निवेदन माननीय श्री विजय काळेसर कारंजा हे करणार आहे। शेवटच्या सत्रामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे। संस्कृतीचा लोकरंग नावाचा सायंकाळच्या सत्रामध्ये ग्रामीण संस्कृती आणि लोक परंपरेचा लोकाविष्कार सादर करते श्री ज्ञानेश कोळी चंद्रे आणि सहकारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्याचबरोबर संमेलनामध्ये सम्मेलनपूर्वक असा आम्ही कार्यक्रम घेत असतो, आणि यावर्षी घाट मावळ्याचा संघटना त्याचबरोबर साहित्य विकास मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमानाने 400+ गेल्या वर्षी 350 मुलांचं निबंध स्पर्धा आयोजित केलेलं होतं, पण यावर्षी 400+ असं निबंध स्पर्धा देखील आयोजित झालेला आहे। त्याचबरोबर सध्या योग प्राणायाम शिबिर, जी योग काळाची गरज आहे, ते रविवार दिनांक 16/11 पासून ते मंगळवार दिनांक 25/11/2000 पर्यंत आदरणीय आमचे मार्गदर्शक योग शिक्षक बाळासाहेब नागे व यशवंत वाडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आणि आजच म्हणजे रविवार दिनांक 23/11/2025 रोजी मोफत ECG व हृदय तपासणी शिबिर सुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे। विशेष सहकार म्हणून डॉक्टर अभिनंदन मोरापटे साहेब व यांच्या टीम मार्फत आपल्याला शिबिर देखील आयोजित होणार आहे। अशा पद्धतीने गावातील विद्यार्थी जे यशस्वी झालेले आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, यांचं सुद्धा आम्ही मंडळामार्फत गेली सातत्याने 27 वर्षे आम्ही हे पुरस्कार त्यांचा सत्कार देऊन गौरव करत आहोत। या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी साहित्य विकास मंडळ कारंजा या वतीने सर्वांचा मनपूर्वक असा आभार